आज प्रक्षेत्र भेटीसाठी आपण एक मक्याच्या प्लॉटवर आलो होतो आणि बघायला आपल्याला भेटतंय की आसपास जी लष्करी अळी आहे, प्रामुख्याने मका पिकाला जो सगळ्यात मोठा आज शत्रू आपण समजू शकतो, त्या लष्करी अळीचा फार मोठा प्रादुर्भाव आपल्याला इथे बघायला भेटतोय. तर लष्करी अळीचा कंट्रोल करण्यासाठी जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा जे काही टेक्निकल इन्ग्रेडियंट्स आहेत, बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहिती आहे की आपण तिथं क्लोरोसायपरचा फवारा घेऊ शकतो किंवा इमामेक्टिनचा घेऊ शकतो, क्लोरॅन्ट्रेनिप्रोलचा घेऊ शकतो, टेट्रानिलिप्रोल, अगदी लिस्ट खूप मोठी आहे. परंतु बऱ्याचदा आपल्याला असं बघायला भेटतं की फवारे घेऊन सुद्धा म्हणावा असं आपल्याला रिझल्ट बघायला भेटत नाही. त्याचं कारण हे की ज्यावेळेस आपण मका पीक बघतो किंवा लष्करी अळीचा प्रादुर्भाव बघतो, तर ही जी अळी आहे ही ह्या मका पिकाच्या पोंग्याच्या आतमध्ये असते. बरोबर, हे जो काही डॅमेज झालाय तर ही पानं छोटी असताना तिने खाल्लेली तर हळूहळू पान वाढत गेलेलं आहे. तर अशा वेळेस तुमचं जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा जे काही केमिकल आपण वापरतो ते पोंग्याच्या आतमध्ये जाणं अनिवार्य आहे. अदरवाईज आपल्याला म्हणावा असा रिझल्ट त्याचा येत नाही. तर चांगला रिझल्ट भेटावा यासाठी ह्याच टेक्निकल सोबत किंवा ह्याच इन्ग्रेडियंट सोबत आपण फार्मसन्स ऍक्टिव्हेटर जर वापरलं, तर ह्या ऍक्टिव्हेटरची जी खासियत आहे की तुमच्या औषधाचा कण ना कण पूर्ण पानाला कव्हर करण्यासाठी ते मदत करतं. अगदी पोंग्यापर्यंत औषध पोहोचतं आणि आपल्याला जास्तीत जास्त सुंदर रिझल्ट बघायला भेटतात. आणि मग एक जरी फवारा घेतला तर आपल्याला त्याचा कंट्रोल बघायला भेटू शकतो. तर माझं एक सजेशन असंच राहील की ज्यावेळेस आपण मका पिकावरील लष्करी अळीचा आपण कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी फवारे घेऊ, तर त्यासाठी फार्मसन्स ऍक्टिव्हेटर हे नक्की वापरले गेलं पाहिजे. हा माझा सल्ला राहील. धन्यवाद.